लगेच पेट्रोल टाकून घेम त्याचा ताई, आपण संभाजीनगरहून आज मालेगावला आले, आपण डोंगराला व्हिजिट केला, तर आपलं मिशन काय होतं ताई? हे बघा, आम्ही संभाजीनगरहून सगळी आमची शिवसेनेची महिला आघाडी आलेली आहे. कशामुळं की एवढं मोठं जे घाणेरडं कृत्य घडलं की ह्या मालेगावला सुद्धा ह्या शहराला डॅमेज करणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं आम्ही आधी डोंगराळ ज्या गावला त्या मुलीला म्हणजे तिथं घाणेरडं कृत्य झालं तिथं भेट दिली आणि आता आम्ही इथं पोलीस स्टेशनला येऊन आमची सर्व महिला आघाडीने लेटर दिलं. याच्यासाठी दिलं की तुमच्या शहराला अशोभनीय गोष्ट आहे, हे असं होत गेलं तर शहराचं नाव आणि शहराला डॅमेज होण्यासाठी आणखी एक मुद्दा भेटतो. म्हणून पोलीस लोकांनी पण थोडंसं सहकार्य चांगल्या पद्धतीनं त्या मुलीच्या आई वडिलांना त्या गावाला केलं पाहिजे. आरोपीला जात नसते, आरोपीला धर्म नसतो, आरोपी हा आरोपी असतो आणि याला शिक्षा द्यायचं काम फक्त पोलीस लोकांचं असते. ते कशा प्रकारे द्यायचं ते आम्हाला सांगायची गरज नाही, कारण ही गोष्ट सांगायची गरज नाही. त्यांनी जर त्याचा गुन्हा कबूल केला, त्यांनी जर सांगितलं तर तुम्ही या गुन्हेगाराला पोसू नका, कारण हा जनतेचा पैसा विनाकारण खराब माणसांवर उधळू नका. आम्ही पोलिसांना ही विनंती करतो की त्याला फाशीची शिक्षा तर होणारच आहे, पण विनाकारण टाइम वेस्ट करू नका. कारण तुम्ही जर एका गुन्हेगाराला शिक्षा केली तर 10 गुन्हेगार वचकले पाहिजे. कायद्याचं त्यांना भय वाटलं पाहिजे, भीती वाटली पाहिजे. कारण हा महाराष्ट्र आहे साहेब, हा महाराष्ट्र कर्तृत्ववान आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून याला ओळख आहे. तर ही ओळख डॅमेज नको व्हायला, कारण आमचा महाराष्ट्र खूप छान आहे. आम्ही म्हणतो की आमचा महाराष्ट्र, तर ह्या महाराष्ट्रात जर आमच्या महिला सुरक्षित नसतील तर आमचं फक्त फडणवीस साहेबाला, ह्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांना एकच सांगणं आहे की आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे. हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पार चांगल्या पद्धतीनं पाडलं पाहिजे. तुम्हीच म्हणता बेटी पढाओ, बेटी शिकली पाहिजे, बेटी वाचली पाहिजे. मग आता तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ती शिकील कशी, आणि ती शिकली नाही, ती वाचली नाही, तर मग महिला येतील कुठून? आज तुम्ही आम्हाला 50% आरक्षण दिलेले, मग त्या आरक्षणापेक्षा आमचं संरक्षण महत्वाचं आहे ना साहेब. ते संरक्षण तुम्ही आमचं करा. ताई, आपण म्हणत होते का तिथे एक पोलीस स्टेशन पाहिजे, कमी कमी मी म्हटलं चौकी पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणणं? मला हे म्हणायचं आहे की असे घटना घडतात, ह्याच घटनासाठी नाही, पण ज्या गावला एवढ्या लांब पोलीस स्टेशन, आता आम्ही स्वतः अनुभवलं की मालेगावला शेवटच्या टप्प्यात हे पोलीस स्टेशन आहे, तर त्या गावला एक पोलीस चौकी खरंच व्हायला पाहिजे. कारण गरज आहे, कारण भय वाटलं पाहिजे. मी आधी पण सांगितलं की गुन्हेगाराला नाही, पण छोटे छोटे झगडे होत असतात, हे होत असतात, त्याच्यासाठी इथपर्यंत यायला वेळ लागतो. खूप ट्रॅफिक आहे, खूप लांब आहे, त्याच्यामुळं तिथं एक पोलीस चौकी, त्या लोकांनी नाही म्हटलं तरी संभाजीनगरची महिला आघाडी मागते की तिथं एक पोलीस चौकी द्यायला पाहिजे. बरं, पोलीस चौकी तिथे पाहिजे, याच्याबद्दल आपण प्रदीप जयस्वाल साहेब, आमदार मान्यवर, त्यांना काय बोलणार आहे की? हो, आम्ही जयस्वाल साहेबांना तर सांगणारच आहोत. तसं जयस्वाल साहेबांनी तिथं पण फोनवर बोलणं झालं, हे तुम्हाला माहितच आहे. आणि आम्ही जयस्वाल साहेबाच्या माध्यमातून आम्ही आमचे शिंदे साहेब, ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांना सुद्धा सांगणार आहोत की तिथं एक पोलीस चौकी द्या साहेब. आणि ते जनतेसोबत आहेत, जनतेच्या हिताचे निर्णय आजपर्यंत आमच्या शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यात काही दुजा पण येणार नाही, ते देणार. आम्ही मागितलं म्हणजे देणार, कारण ते लोकांच्या हिताचेच निर्णय घेतात साहेब. त्याच्यामुळे आमचे शिंदे साहेबांना त्या गोष्टीची जाणीव आहे. छत्रपती संभाजीनगरची मी शारदा गुले, महिला आघाडी महानगर प्रमुख. कारण की आमचे आमदार यांनी आम्हाला महिला आघाडीला काल आदेश केला, तेव्हा जी ही घटना घडलेली आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे सगळ्यांना, म्हणजे छोट्या जे मुली आहेत त्यांना सुद्धा हळहळ लागलेली आहे कृत्य पाहून. कारण की हा जो तिच्यावर अन्याय झालेला आहे, हा विषय तो झालेलाच आहे, पण जे तिचे हाल केलेले, त्यांनी जे तिला ठेसून मारलेले, तर हे म्हणजे प्रत्येक लहान मुलाला सुद्धा डोळ्यात अश्रू येऊ लागले. तर इतकं म्हणजे भयंकर कृत्य घडलेले. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला आघाडी आलो, त्यांना भेट दिली. पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही महिला आघाडीच्या वतीने निवेदन दिलं. आमदार साहेबाला पण आम्ही पूर्ण याचा गेल्यानंतर सगळं सविस्तर माहिती देणार आहे, आणि याच्यामध्ये काय अजून आम्हाला करता येईल त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्यासाठी, तर ते आम्ही 100% करणार आहे. परत येणाऱ्या 5 तारखेला
छत्रपती संभाजीनगर इथे आम्ही आक्रोश मोर्चाचे पण नियोजन केले. जास्तीत जास्त संख्येने आम्ही मोठा भव्य मोर्चा काढणार आहे, जे करून या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. याच्यासाठी आमची सर्व मागणी राहणार आहे. आणि याच्यासाठी आम्ही म्हणजे परत मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, यांना सुद्धा आम्ही मागणी करणार आहे का कुठंतरी आरोपीला कायद्याचा धाक पाहिजे. कारण की कायद्याचा धाक नसल्यामुळे आरोपी काय करतात, जे कृत्य घडतं बलात्कार असू द्या, प्रत्येक जे एक क्षेत्रामध्ये ते काय करतात, त्यांना म्हणजे धाक नाही पोलीस स्टेशनचा. त्यांना वाटतं 8 दिवस आपण पोलीस स्टेशनला राहणार, परत आपण सुटून जाणार. तर हे कायद्याचा कुठंतरी असं कडक धाक पाहिजे. आणि आम्ही आमच्या आमदार साहेबांना पण सांगणार आहे, हिवाळी अधिवेशनमध्ये याच्यात काहीतरी कायद्यात बदल करा आणि असा कडक कायदा करा का ज्या आरोपीला म्हणजे मी तर म्हणते लगेच तात्काळ त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. असा काहीतरी कायदा काढा, तरच महिला सुरक्षित राहते. ते पण या म्हणा, पण आम्हाला येईपर्यंत हे ट्रॅफिक वगैरे आम्हाला अंदाज नाही.